नमस्कार. मी कालच बोलली होती की आजचा माझा विषय असणार आहे की तुमच्या हे चेहऱ्यावर पिंपल्स आहेत किंवा पिंपल्सचे डाग आहेत किंवा अंगाचे डाग आहेत. बऱ्याच जणी या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करत असतात की त्यांचा चेहरा डागरहित असावा. म्हणजे बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात किंवा काहींच्या चेहऱ्यावर पिंपल्स नसले ना तरी कुठले ना कुठले डाग असतात. बारीक बारीक टिपके असू द्यात, जुन्या पिंपल्सचे डाग असतील किंवा वांगाचे डाग असतात किंवा काळे असे डाग असतात, काही जणांच्या याच्यावर लाल डाग असतात. तर खूप जणी ह्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत असतात की चेहऱ्यावर डाग नसायला हवे. डाग रहित चेहऱ्यासाठी काय करायचं? तर मी सर्वात पहिला मुद्दा घेते तर पिंपल्सचा, की जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे तर तुम्ही काय उपाय करायला हवा. सर्वात प्रथम तर मी तुम्हाला पिंपल्ससाठी सांगते की पिंपल्स चेहऱ्यावर येणं याचं मूळ कारण असते ते म्हणजे तुमचं पोट. तुमचं पोट साफ असणं किंवा तुम्ही कुठला आहार घेत आहात. थोडीही गडबड त्यात झाली की तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे की तुम्ही आहार काय घेत आहात. जर तुम्हाला पिंपल्स पासून सुटका हवी असेल तर तुम्हाला दोन गोष्टी नेहमी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला व्यवस्थित पाणी प्यायचं आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये अर्ध्या लिंबाची खाप तरी याचा समावेश करायचा आहे. हो, रोज अर्धा लिंबू जरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवलं, कारण की लिंबू हे व्हिटॅमिन सी फूड आहे आणि ते तुमच्या चेहऱ्याला डागरहित ठेवायला जास्त मदत करते. तुम्ही लिंबू कशाही पद्धतीने घेऊ शकता. सकाळी उठून अनाशी पोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिला, जास्त फायदा होतो. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये लिंबू जो आहे भाजीमध्ये पिळून खाणं किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही लिंबू खाऊ शकताय. पुढचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला पिंपल्स पासून सुटका हवी असेल किंवा पिंपलचं मेन कारण हवं असेल तर पिंपल येण्याचं मेन कारण आपण बघायला गेलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहार. दुसरी गोष्ट, जर तुम्ही झोप पुरेशी घेत नसाल आणि आणखीन तुम्ही चहा किंवा कॉफीचं प्रमाण थोडं कमी करायला हवं. जर तुम्ही चहा कॉफी जास्त घेत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. आता पिंपलवर इलाज काय आहे? जायफळ असतं. जायफळ जर का तुम्ही दगडावर उगाळलं, थोडंसं दुधाचे थेंब टाका आणि जायफळ घासा आणि रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून ते जायफळ चेहऱ्याला लावा. रात्रभर ते जायफळ तसंच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा धुवून काढा कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने. तर तुमचे पिंपल्स 3 ते 4 दिवसांमध्ये कमी होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, व्यवस्थित पाणी प्या दिवसाला. व्यवस्थित पाण्याचा समावेश तुमच्या पोटामध्ये करा. आणखी सर्वात महत्वाची गोष्ट, आहार चांगला घ्या. खूप तेलकट पदार्थ खाऊ नका, खूप गोड पदार्थ खाऊ नका. आणि त्याहून सर्वात चांगली महत्वाची गोष्ट जर सांगायला गेली तर पालेभाज्या खा आणि संत्री सुद्धा खाण्यामध्ये ठेवा, पपई खाण्यामध्ये ठेवा. यामुळे काय होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर डाग हे येणारच नाही, पिंपल्स हे येणारच नाहीयेत. पण जर आता चेहऱ्यावर खूप पिंपल्स होऊन गेलेले आहेत तर तुम्हाला चेहऱ्यासाठी अशा काही क्रीम आहेत ज्यांची गरज आहे तुमच्या चेहऱ्याला लावायची. जसं मी तुम्हाला जायफळ सांगितलेलं आहे. खूप वेगवेगळे फेस पॅक नका लावू, कारण की त्यामुळे ना पिंपल्स फुटतात आणि आणखीन ते फेस पॅक लावल्याने त्याचं इन्फेक्शन पूर्ण चेहऱ्यावर पसरतंय. तर तुम्ही ॲक्ने स्टार सारखे फक्त डॉट 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 चेहऱ्याला लावा किंवा कोरफडीचा गर असेल तर कोरफडीचा गर तुम्हाला पिंपल्स आहे तिथे लावा, त्यानेही एक चांगला फायदा होतो. जर तुमचे पिंपल्स खूप लाल आणि फुटत असतील तर तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे, बस हातावर थोडीशी चिमूटभर हळद घ्या, त्याच्यात थोडं पाणी टाका आणि ते डॉट डॉट तुमच्या पिंपलवर द्या ठेवून रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर धुवून टाका. कारण की तुम्हालाही माहिती आहे हळद ही अँटीबायोटिक आहे. हळद ही एक नॅचरल तुमची जखम भरून काढण्याचं साधन आहे. तर तुमची कुठलीही जखम, तर तसं तुमच्या पुळ्यांमध्ये पिंपल्समध्ये पण जर जखम असेल तर तुम्हाला हळद ही जास्त चांगलं काम करते. आणि पुन्हा मी नेहमी सांगते, खुश राहा, आनंदी राहा. आनंदी राहिल्यामुळे तुम्हाला बऱ्याच समस्या कमी होत आहेत. कोण काय बोललं, कुणाचा काय हेतू होता, कोणी मला काय ऐकवलं, काहीच लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः खुश राहण्याचा प्रयत्न करा. असं म्हणतात की आपण आनंदी राहिलो आणि हसत राहिलो तर हसणं हे आपल्या 137 आजारांवरचं औषध आहे. म्हणून हसत राहा आणि खुश राहा. तुम्ही जितके हसतात तितके तुमच्या चेहऱ्याचा एक व्यायाम होतो. हे तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे फॅट असतील, जर तुमचे गाल गोबी गोबी झालेले असतील आणि तुम्हाला तुमचे गाल कमी करायचे असतील तर नेहमी हसत राहा. हसल्यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या उलट्या दिशेने आपल्याला हसावं लागतं. ह्यामुळे काय होते, तुमचे हे स्नायू ताणले जातात आणि कळत नकळत तुमचा तो एक योगा होतो आणि त्यामुळे तुमचे गाल कमी होतात. म्हणून नेहमी हसत राहा. जर तुम्हाला वांगाचे डाग असतील तर जसं मी नेहमी सांगते की वांगाच्या डागांसाठी सर्वात जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे काय, तर बटाटा.
बटाटा हा खूप जास्त महत्त्वाचा आहे वांगाच्या डागांवर. तुम्ही रोज भाजीसाठी बटाटा सोलतात ना, तर त्या सोललेल्या बटाट्याला आतून एक पांढरा गर लागलेला असतो. तो गर पण तुम्ही तुमच्या वांग्याच्या डागांवर रोजचं फक्त तो साल तुम्ही तुमच्या गालावर घासलं तरी सोपं आहे. तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही आहे. वांगाच्या डागांसाठी व्हिटॅमिन सी, लिमसीच्या ज्या गोळ्या आहेत त्या पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याच्यामुळे तुमचे वांगाचे डाग जे आहेत ते वांगाचे डाग कमी होतील. त्याचप्रमाणे ॲक्वा सॉफ्ट सारखी क्रीम आहे. आणखीन द डर्माचं सिरम आहे. हे पिगमिटेशनसाठी जास्त करून बनलेलं आहे. पण तुम्हाला नॅचरली गोष्टी जर हव्या असतील तर तुम्ही बटाटा खिसा, ट्रेमध्ये टाका आणि पाणी टाका, त्याच्यामध्ये बटाट्याचा खीस टाका आणि त्याचे आईस क्यूब करा आणि ते तुम्ही तुमच्या वांगाच्या डागांवर जर लावले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अतिशय चांगला मिळेल. ज्यांना पण वांगाचा डाग आहे त्यांनी प्लीज ही मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, ज्यांना पण वांगाचे डाग आहे बिना SPF क्रीमचे घराबाहेर निघू नका, कारण की त्याच्यामुळे वांगाचे डाग आणखीन वाढतील, घट्ट बसतील, मग ते निघणं मुश्किल होणार आहे. नेहमी चेहरा डागरहित ठेवण्यासाठी बडीशोप जी असते तर ती बडीशोप पाण्यामध्ये टाकायची आणि त्याची वाफ चेहऱ्यावर घ्या. त्याच्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ दिसतो आणि फ्रेश दिसतो. फ्रेश चेहरा दिसण्यासाठी बडीशोप टाकलेल्या पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेणं चांगलं आहे. कच्चं दूध असते, कच्च्या दुधाने तुम्ही तुमचा चेहरा साफ करायला शिका, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा डागरहित राहतो. ओट्स असतात, ओट्स घेतले, ओट्स मिक्सरमध्ये, साधे मिल्क ओट्स मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं आणि 10 मिनिटांनंतर पूर्ण चेहरा एकदा हात ओले करून घासून काढा, स्क्रब करा चेहऱ्याला त्यानेच आणि मग ते धुवा. तुमचा चेहरा अतिशय टॅनिंग फ्री झालेला राहील आणि अतिशय गोरा दिसेल तुम्हाला आणि पूर्ण डाग जे असतील तर ते बऱ्यापैकी तुमचे जे जुने डाग असतील ते निघतील. कुठलीच गोष्ट एकदा केल्याने होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत, पिंपल्सचे डाग आहेत, तर तुम्हाला काय लावणं गरजेचं आहे? टोनर. टोनरमध्ये सर्वात चांगलं टोनर कुठलं आहे? पिलग्रिमचं आणि VLCCचं टोनर. चेहऱ्याला आंघोळ केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर टोनर लावा. टोनरचे खूप फायदे आहे. चेहऱ्यावर ओपन पोर्स असतील ते कमी होतील, चेहऱ्यावर डाग असतील तर डाग कमी होतील, चेहऱ्यावर अँटी एजिंगचं काम चांगलं करते. टोनर लावल्यामुळे चेहऱ्याचा टोन म्हणजे चेहऱ्याचा रंग जो आहे तो सुधारतो. खूप चांगले फायदे आहे टोनरचे, म्हणून टोनर लावण्याची सवय नेहमी स्वतःला ठेवा. टोनर लावल्याचे फायदे खूप आहे. जर तुम्ही रेग्युलर टोनर लावलं तुमच्या चेहऱ्याला, आणि टोनर खूप महाग पण नाही मिळत, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणेन ब्युटी प्रोडक्टमध्ये सर्वात महत्त्वाचं जर कुठलं प्रोडक्ट असेल तर ते आहे टोनर. तर टोनर लावण्याची सवय नेहमी स्वतःला लावा. जान्हवी मॅम म्हणत आहे की फराळ खाऊन खूप फॅट झाल्या आहेत जान्हवी मॅम, तर त्यांनी काय करायला हवं? तर मॅम ह्याच पेजवर काल मी सेशन दिलेलं आहे की तुम्ही फराळ खाऊन फॅट झालेले आहात का, ते सेशन नक्की बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला त्यावरचे उपाय नक्की दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला डागरहित ठेवण्यासाठी नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. उपटन, आपण उपटनचा वापर फक्त केव्हा करतो? दिवाळीमध्ये. पण उपटन हे चेहऱ्याला लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे. उपटन आणून ठेवा घरामध्ये आणि उपटन मधून मधून चेहऱ्याला लावत जा. उपटनमध्ये उटणं म्हणतो त्याला आपण, उटण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं. ते सुद्धा तुम्हाला चेहऱ्याला चांगला एक स्मूथनेस देत असते. तर अशा सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करा. तुमचा चेहरा नक्की फ्रेश राहील. व्यवस्थित पाणी प्या, फळं व्यवस्थित खात राहा, कमी तेल खा. कमी तेलामुळे तुमचे बघा फॅट्स पण कमी होतात, चेहऱ्यावर डाग येत नाही, चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही, हेअरफॉल येत नाही, तुम्ही फ्रेश राहतात आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहतात. कीर्ती मॅमनी मेसेज केलेला आहे की चेहरा आणि मानेवर खूप लहान लहान चमखळी झालेल्या आहेत, तर प्लीज मॅम उपाय सांगा त्याच्यावर. चमखळी ही जी गोष्ट आहे प्रॉब्लेम आहे. चमखळीचे वेगवेगळे ड्रॉप सुद्धा मिळतात, ज्याच्यासोबत एक ब्रश मिळतो. फक्त जिथे चमखळी आहे तिथे तो ड्रॉप लावायचा त्या ब्रशने आणि ती गळून पडते. असे ड्रॉप्स मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही नक्की त्या बाबतीत तपास करा आणि ते ड्रॉप सहज मिळून जातात. नक्की तुम्ही त्याचा उपाय करा. आणि चमखळी येण्याला रोखू शकत नाही, आपल्या शरीरामध्ये काही बदल्स होत असतात ज्याच्यामुळे येतात. सुचिता मॅम सांगत आहेत की ब्लॅक स्पॅचेस खूप आहेत, त्यामुळे खूप काळा वाटत आहे फेस. जसं मॅम मी सांगितलंय की ओट्सचा जो फेस पॅक आहे तो तुम्ही नक्की लावा. आणि इथे मी सगळ्या महिलांना ही एक गोष्ट सांगेल, इथे अशा बऱ्याच महिला असतील की ज्यांना ना
फेस पॅक लावायला नाही आवडत. बऱ्याच जणी अशा असतात की त्यांना एवढा नाही करायचं आहे, कुठं नाही इतके एफर्ट्स नाही घ्यायचे की घरगुती काही फेस पॅक घ्यायचा आहे. तर तुम्ही रेडीमेड फेस पॅक आणा. सिंपल आहे. आणि रेडीमेड फेस पॅकमध्ये माझा आवडता फेस पॅक जर का मी तुम्हाला सांगेल तर मला उपटनचा फेस पॅक मिळतोय, अतिशय सुंदर आहे. तर तुम्ही उपटनचा फेस पॅक नक्की ट्राय करा. किंवा 24 गोल्ड म्हणून एक फेस पॅक आहे, तो पिलग्रीमचा आहे, तो अतिशय सुंदर आहे आणि त्याची किंमत आहे फक्त 45 रुपये. आणि तो फेस पॅक 45 रुपयाचा तुम्हाला माहिती आहे 3 ते 4 वेळेस लावून होतो. नक्की तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करा. आणि तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा. पोते मॅमचा प्रश्न आहे की लिप्स खूप काळे पडत आहेत, त्यावर काही उपाय सांगा. मॅम, साखर घ्या, साखर थोडीशी कुटा, थोडी जाडसर थोडी बारीक करा, त्याच्यामध्ये मध टाका आणि त्याने तुमचे लिप्स जे आहेत तर ते घासून काढा. नक्की तुम्हाला त्याच्यावर अतिशय चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि रेग्युलर तुम्ही तुमच्या लिप्सला एक चांगलं लिप बाम लावा. चांगल्या लिप बाममध्ये प्लमचं लिप बाम हे अतिशय चांगलं आहे. मी घरगुती लिप बाम वापरते. माझ्या मुलींच्या औषधाचं जी बॉटल असते त्याला ते एक मापाचं झाकण मिळतं ना, 3 ml 5 ml. मी ते प्लॅस्टिकचं झाकण घेते, त्यामध्ये गावरानी तूप टाकायचं, 1-2 थेंब बिटाचे थेंब टाकायचे, म्हणजे बिटाचा जो रस असतो ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. ते असं घट्ट बनते आणि नंतर कंटिन्यू ते फ्रीजमध्ये एका ठिकाणी ठेवलं की येता जाता ते लावलं तर तुमचे ओठ जे आहे तर ते नक्की नॅचरली खूप चांगले बनतील. तर तुम्हाला सेशन कसं वाटलं नक्की सांगा. कांता मॅम, डोळ्याखाली खूप काळं झालेलं आहे. उद्याचं माझं सेशन हेच असणार आहे की तुमच्याही डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेले आहेत का, त्याचे कारण काय आहेत, अरे हे नक्की बघा. मला सुचिता मॅमने क्वेश्चन केलेला आहे की प्लीज मॅम नाईट क्रीम सुद्धा सजेस्ट करा. माझी सर्वात आवडती नाईट क्रीम जर मी तुम्हाला सजेस्ट करायला गेली तर ती आहे पतंजलीचा ॲलोवेरा जेल. अतिशय उत्तम आहे आणि अतिशय फायदेमंद आहे. त्याचा फायदा खूप चांगला होतो चेहऱ्याला, सॉफ्ट होते, अँटी एजिंग आहे आणि चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे काहीच येत नाही, स्मूथ होतो चेहरा आणि टॅनिंग सुद्धा निघून जाते. जशी थंडी येते तर तसं थंडीमध्ये मी ॲलोवेरा जेलमध्ये थोडेसे ग्लिसरीनचे 1 ते 2 थेंब टाकते, मिक्स करते आणि मग चेहरा स्वच्छ धुवून चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावते. आणि जर तुम्हाला ॲलोवेरा जेल सूट होत नसेल मॅम तर मी तुम्हाला पिलग्रीमची नाईट क्रीम जी आहे ती सजेस्ट करेल. अतिशय छान आहे पिलग्रीमचे प्रोडक्ट. तुम्ही बघायला गेले तर स्वस्त आहे, अफोर्डेबल आहे. जर तुम्हाला स्वस्तात प्रोडक्ट मागवता येत नसतील तर तुम्ही मला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा. मी नक्की बऱ्याच महिलांना स्वस्तात जे असतात ऑफरमध्ये ज्या क्रीम असतात त्याच्या लिंक मी देत असते. तुम्हाला सेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे सेशन तुमच्या फ्रेंड्सपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. ओके, दुपारी 3 वाजता रोज फ्री लाईव्ह सेशन्स असतात, ते अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा, ज्यावर रोज दुपारी 3 वाजता महिलांसाठी वेगळ्या वेगळ्या विषयांवर फ्री सेशन्स असतात, लाईव्ह सेशन्स असतात, झूमवर असतात. त्याची लिंक तुम्हाला मिळते व्हॉट्सअप ग्रुपच्या आमच्या लिंकवर. थँक्यू.